नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण सरळ सेवा भरतीची तयारी करत आहात. यामध्ये तलाठी भरती 2025, अर्थातच तुमच्यापैकी इतर काही विद्यार्थी पोलीस भरती देत असतील, वनरक्षक देत असतील, परंतु टिक्कर मराठीने सर्व बॅच तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना हक्काची मानसन्मानाची प्रतिष्ठेची भाकरी मिळालेली आहे. तुम्हालाही खात्रीशीर नोकरी लागावी या दृष्टिकोनातून टिक्कर मराठी सदैव तुमच्या सोबत आहे. आजपर्यंत तुम्ही टिक्कर मराठी ॲप डाउनलोड केलेलं असेल, टेलिग्राम चॅनलला भेट दिलेली असेल, यूट्यूब देखील पाहिलेलं असेल, परंतु मराठी व्याकरणाच्या संदर्भात विचार करत असताना मी तुम्हाला माझ्या अनुभवानुसार ठराविक जे काही घटक आणि उपघटक आहे ते उपघटक साध्या सोप्या सरळ पद्धतीने शिकवणार आहे. गेल्या 32 वर्षापासून विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेला मी मराठी व्याकरण शिकवत असतो. आज आपण मिश्र प्रकार नाही पाहणार, मिश्र प्रश्नांचा अभ्यास नाही करणार, तर आज आपण या 22व्या पुष्पामध्ये आपण पाहणार आहोत शब्दसिद्धी. काय पाहणार आहोत? शब्दसिद्धी. शब्दसिद्धीवरती परीक्षेला 100% गॅरंटेड प्रश्न विचारले जातात. एखादा दुसरा 2, 3, 4 असे शब्द दिले जातात आणि तुम्हाला विचारलं जातं, काय हे शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातून मराठी भाषेत आलेले आहेत किंवा शब्दाचा प्रकार ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. चला तर पाहूया काय घडते ते. आता आपण पाहतोय या ठिकाणी शब्दसिद्धीमध्ये काय पाहतोय आपण? शब्द सिद्धी. शब्दसिद्धीमध्ये प्रश्नांचे प्रकार, अर्थातच प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आता पहा, परीक्षेला तुम्हाला शब्द दिलाय. शब्द दिला, काय शब्द दिला रे? कागदपत्र. कागदपत्र या शब्दाचा प्रकार ओळखा. कागदपत्र शब्द प्रकार ओळखा. शब्द प्रकार ओळखा. आता शब्द प्रकार ओळखा म्हटल्यानंतर खाली तुम्हाला पर्याय दिलेले आहेत की कागदपत्र हा कोणता शब्द आहे? ए. मग इथं शब्द दिला हा सिद्ध शब्द आहे. दुसरा पर्याय दिला हा साधित शब्द आहे. तिसरा पर्याय दिला हा अभ्यस्त शब्द आहे. अभ्यस्त शब्द आहे. आणि डी पर्याय दिला की हा कानडी शब्द आहे. कानडी असे पर्याय तुम्हाला दिले जातात. काय उत्तर असू शकतं तुमचं? सांगा बरं. कागदपत्र हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? तर कागदपत्र हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? सिद्ध शब्द आहे, साधित आहे की अभ्यस्त आहे? चला, कोण बनेगा करोडपती. पाहूया काय घडतंय तुमचं ते. कोणाचं उत्तर बरोबर आहे पाहूया. विचार करा, सांगा जरा. मग याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे, शब्दसिद्धी म्हणजे काय? हा पहिला प्रश्न झाला. दुसरा माहित पाहिजे तुम्हाला, सिद्ध शब्द कशाला म्हणतात? बरोबर आहे. त्याच्यानंतर साधित शब्द काय प्रकार आहे? अभ्यस्त शब्द कशाला म्हणतात? कानडी शब्द म्हणजे काय? तर हे सगळं विचारात घेऊन या ठिकाणी आता तुम्हाला जर उत्तराचीच निवड करायची आहे तर सिद्ध चुकीचं आहे, त्याच्यानंतर साधित चुकीचं आहे. याला म्हणायचं अभ्यस्त शब्द. काय रे? अभ्यस्त. आता अभ्यस्तच का? साधित का नको? सिद्ध का नको? मग शब्दसिद्धीमध्ये मी तुम्हाला हे सगळेच प्रकार शिकवणार आहे. सिद्ध म्हणजे काय? सिद्धचे प्रकार तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय. मग परभाषेमध्ये स्वदेशी आणि विदेशी. स्वदेशीमध्ये कानडी, तेलगू, तमिळ, गुजराती, हिंदी. त्याच्यानंतर विदेशी भाषेमध्ये पोर्तुगीज, फारसी, अरबी, हिंदी, त्याचबरोबर इंग्रजी, फ्रेंच, जपानी, तुर्की अशा पद्धतीचे सगळे शब्द तुम्हाला इथं सांगितले, शिकवले जाणार आहेत. आणि म्हणून यासारखे एक ना अनेक प्रश्न परीक्षेला विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे येण्यासाठी आपल्याला काय करायचे? शब्दसिद्धी म्हणजे काय
हे शिकणं गरजेचं आहे. आता आपण काय पाहतोय? शब्द सिद्धी. मित्रांनो, इथं ज्या वेळेस आपली मराठी भाषा अस्तित्वात आली, तर मराठी भाषेकडे शब्दांचा संग्रह तोकडा होता, अपुरा होता फक्त 30%. मग झालं काय? तर 70% शब्द आपण दुसऱ्या भाषेतून उचलले आणि आपण आपल्या भाषेची गरज पूर्ण केली. मग भारतावरती पोर्तुगीजांची सत्ता होती. नंतर डच आले, फ्रेंच आले, ब्रिटिश आले, मोगल सत्ता वगैरे होती. मग झालं काय? ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. गोड द्राक्षाचा वेल कडू लिंबावरी गेला, कडू का झाला म्हणे संगतीमुळे. मित्रांनो, एखादा कॉल सेंटरचा कॉल येतो, आम्ही मराठी माणसं, ती बाई तिकडून हिंदीमध्ये बोलत असते. आपण आपली मराठी सोडून देतो, तिच्याबरोबर हिंदीमध्ये बोलतो. बरोबर आहे? मार्केटमध्ये जातो, एखादा खेडेगावावरचा माणूस भाजीपाला विकत असतो, कांदे, बटाटे, वांगी. तो एखादा यूपी, बिहारकडचा एखादा भैय्या येतो आणि तो मात्र त्याची हिंदी सोडत नाही, तो बोलत असतो. कैसा किलो दिया आलू? ती मराठी बाई आपली मराठी सोडून देते. 20 रुपये किलो दिया, ले लो ना भैया, ले लो, अशी बोलत असते. म्हणजे काय होतं, की ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. मग मराठी माणसाने काय केलं? इतर भाषेतील शब्द आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये स्वीकारले. मग स्वतःच्या भाषेमध्ये स्वीकारल्यानंतर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. काय लक्षात घ्यायचं आहे? तर ते म्हणजे असं, की इथं समजा मी म्हटलं मराठी भाषेचा उगम हा कोणत्या भाषेतून झालेला आहे रे? संस्कृत भाषेतून झालेला आहे. संस्कृत नंतर दुसरी भाषा कोणती अस्तित्वात आली रे? प्राकृत अस्तित्वात आली, प्राकृत. प्राकृत नंतर काय झाला? प्राकृत नंतर काय झाला? प्राकृत नंतर झाला अपभ्रंश. काय झाला? अपभ्रंश झाला, अपभ्रंश. आणि अपभ्रंशानंतर पुन्हा कोणती भाषा अस्तित्वात आली रे? मराठी भाषा अस्तित्वात आली. कोणती भाषा अस्तित्वात आली? मराठी. आता इकडे पहा. संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मराठी. जसं इथं जर आपण एखादा शब्द वापरला समजा, काय शब्द वापरला? पितृछाया. काय शब्द वापरला? पितृ. मग पितृचं काय झालं रे? पितृचं झालं पिता. पिताचा काय झाला? वडील. आणि वडिलाचा काय झाला रे? बाप झाला. वडिलाचा काय झाला? बाप झाला. याचा अर्थ काय होतो? की याचा अर्थ असा, की मराठी भाषेमध्ये शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो, यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात. मराठी भाषेत शब्द कसा बनतो? शब्द कसा बनतो किंवा सिद्ध होतो? शब्द कसा बनतो किंवा सिद्ध होतो, यालाच यालाच काय म्हणायचं? यालाच शब्द सिद्धी असे म्हणतात. यालाच शब्द सिद्धी असे म्हणतात. लक्षात ठेवा. मराठी भाषेमध्ये शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो, यालाच काय म्हटलं जातं? शब्द सिद्धी असे म्हणतात. ठेवा लक्षात. मराठी भाषेमध्ये शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो, यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात. मग या शब्दसिद्धीचा विचार करत असताना शब्दसिद्धीचे प्रामुख्याने 2 प्रकार दाखवलेले आहेत. शब्द सिद्धी प्रकार. मग शब्दसिद्धीचे किती प्रकार आहे रे? 2. 2 प्रकारामध्ये हे 2 प्रकार आहे. एकाचं नाव आहे सिद्ध शब्द आणि दुसरा जो प्रकार आहे, त्या दुसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं साधित शब्द. एक पहिला प्रकार कोणता आहे? सिद्ध शब्दाचा. आणि दुसरा प्रकार कोणता आहे? साधित शब्दांचा. आता पहा, सिद्ध म्हणजे काय? तर सिद्ध याचा अर्थ मुळातच मराठी भाषेमध्ये अस्तित्वात आलेले, जसं कवी, नंतर धर्म, त्याचबरोबर इथं डोळा, डोके, वाघ, हे जे काही शब्द आहेत,
मुळातच मराठी भाषेमध्ये अस्तित्वात आलेले किंवा मूळ धातूपासून तयार झालेले जे शब्द आहे त्या शब्दांना सिद्ध शब्द म्हणतात. आणि साधित याचा अर्थ जोडलेले किंवा सांधलेले शब्द. जसं मी जर म्हटलं आमरण, आमरण, मूळ शब्द मरण आहे त्याला आ लागला. मी जर म्हटलं अभिनंदन, अभिनंदन, मूळ शब्द नंदन आहे त्याला अभि लागला. जादूगार, मूळ शब्द जादू आहे त्याला गार शब्द लागला. गारवा, गारवा, मूळ शब्द गार आहे त्याला लागला वा. साधित म्हणजे याचा अर्थ काय होतो? जोडलेले किंवा सांधलेले, जोडलेले किंवा सांधलेले शब्द, सांधलेले शब्द. ओके, जोडलेले किंवा सांधलेले शब्द. आणि सिद्ध म्हणजे मूळ धातूपासून तयार झालेले, धातू पासून तयार झालेले किंवा मुळातच मराठी भाषेत अस्तित्वात आलेले, मुळातच मराठीत अस्तित्वात आलेले, मराठीत असलेले जे शब्द आहेत त्यांना साधित म्हणतात. जसं ये, घे, पी, खा, या शब्दांना साधित. आणि इकडे काय म्हटलं जातं रे? सिद्ध. हे सिद्ध आणि हे कसे आहेत? साधित शब्द आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सिद्ध शब्दाचे प्रकार. काय पाहतोय आपण? सिद्ध शब्दाचे प्रकार. सिद्ध शब्द प्रकार. मग सिद्ध शब्द प्रकारांचा जर अभ्यास वगैरे केला तर हा अभ्यास करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सिद्ध शब्द प्रकारामध्ये. मग इथं पहा, लक्षात ठेवा, सिद्ध शब्द प्रकारामध्ये पहिला जो काही प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराला म्हटलं जातं तत्सम शब्द. तत्सम शब्द. दुसरा जो प्रकार वगैरे आहे त्या दुसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं तद्भव शब्द. आणि तिसरा जो प्रकार आहे त्या तिसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं देशी शब्द. तिसरा प्रकार कोणता आहे रे? देशी शब्द. कोणता शब्द आहे? देशी. हा किती झाला रे? तिसरा प्रकार झाला, देशी. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना परीक्षेला तुम्हाला शब्द दिला, समजा काय शब्द दिला? तर शब्द दिला तुम्हाला हळद. काय शब्द दिला? हळद, हळद हा शब्द दिला. आणि हळद हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? तत्सम आहे, तद्भव आहे, देशी आहे की परभाषी आहे? अशा पद्धतीने तुम्हाला पर्याय दिले. पर्याय असे टाकले, ए तत्सम, बी तद्भव आणि सी काय आहे? देशी. आता सांगा बरं, तर या ठिकाणी हा जो काही हळद शब्द आहे, हळद हा शब्द यापैकी कोणत्या प्रकारात येतो? तत्सम आहे, तद्भव आहे की देशी आहे? तर मित्रांनो, इथं तुम्हाला समजून घ्यायचं आहे ते म्हणजे तत्सम म्हणजे काय. काय समजून घ्यायचंय? की तत्सम शब्द कशाला म्हणतात, तद्भव शब्द काय असतो आणि देशी शब्द काय असतो. हे तिन्ही प्रकार ज्यावेळेस तुमच्या लक्षात येतील तरच तुम्हाला तो भाग समजेल, अन्यथा समजू शकत नाही. तर हा याचं जे उत्तर आहे तर हे उत्तर आहे तद्भव. ही बाकीची जी काही उत्तर आहे ही चुकीची आहे. कारण हळद हा शब्द मुळातच मराठी भाषेमध्ये येताना हरिद्रा, हरिद्रा यापासून हळद तयार झालं आणि म्हणून तो तत्सम आहे. आता मी तुम्हाला शिकवणार आहे तत्सम शब्द म्हणजे काय, तद्भव शब्द म्हणजे काय आणि देशी शब्द म्हणजे काय. ओके. आता पहा मग काय घडतंय ते. आता मी तुम्हाला शिकवतो पहिल्यांदा सिद्ध शब्दाच्या प्रकारामध्ये तत्सम शब्द. तत्सम शब्द पहा. आता तत्सम म्हणजे काय? तर मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झाला असल्या कारणे
आजही संस्कृत मधील काही शेकडो शब्द मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आले आहेत, त्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. काय सांगितलं? की मराठी भाषेची जी काही जननी आहे, त्या मराठी भाषेची जननी कोणती आहे रे? संस्कृत आहे. आणि संस्कृत नंतर कोणती भाषा अस्तित्वात आली? मराठी भाषा अस्तित्वात आली. हे संक्रमण वगैरे आहे. मग आता इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय, मी व्याख्या अशी सांगितली की मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झाला असल्या कारणे आजही संस्कृत भाषेतील काही शेकडो शब्द मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आले आहेत, त्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. ठेवा लक्षात. काय? जे शब्द, पहा बरं का इथं काय लिहिलं, जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना मराठी भाषेत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो. त्यांच्या जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना जसेच्या तसे आले, मूळ रूपात बदल नाही बरं का, जसेच्या तसे आले. जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जसेच्या तसे आले, जसेच्या तसे आले, त्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. त्या शब्दांना काय म्हणायचंय रे? तत्सम शब्द म्हणतात. ठेवा लक्षात. जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आले, त्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. उदाहरण: कवी, मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, धर्म, ग्रंथ, सत्कार, अंजली, कर, कटी, वृक्ष, जल, भाल, कंठ, व्याघ्र. बरोबर? मग असे कितीतरी शब्द आहे, बंधू, भगिनी, असे कितीतरी शब्द आहेत. थोडक्यात काय, की जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जसेच्या तसे आले, त्या शब्दांना कोणते शब्द म्हणायचे रे? तत्सम शब्द असे म्हणतात. ठेवा लक्षात. जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आले, त्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. बंधू, भगिनी, भरपूर शब्द आहे, भरपूर. इथं पहा भाल शब्द आहे. भाल म्हणजे कपाळ. आता पहा बरं का दुसरं. हा झाला पहिला भाग. त्याच्यानंतर काय आहे रे? दुसरा जो प्रकार आहे, त्याला म्हणायचं तद्भव शब्द. कोणते शब्द आहे? तद्भव. आता तद्भव याचा अर्थ काय होतो? की तद्भव याचा अर्थ असा की जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो. पहा बरं का. जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो. त्यांच्या मूळ रूपात काय होतो? बदल होतो. त्या शब्दांना काय म्हणायचंय रे?
तद्भव शब्द म्हणतात. पहा, जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये काय होतो? बदल होतो. त्या शब्दांना कोणते शब्द म्हणायचे? त्या शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात. आता याचा जर विचार वगैरे केला तर उदाहरण, चक्र पासून चाक. चक्र पासून काय झालं रे? चाक झालं. म्हणजे वृक्षाचं काय झालं? वृक्ष झाड शब्द आहे. बरोबर आहे ना? अश्वचं काय झालं? अश्व. अश्व पासून घोडा झालं. बरोबर आहे. नंतर अंजलीचं काय झालं? अंजली पासून ओंजळ झालं. ओंजळ. धूम्रचं काय झालं? धूम्र. धूम्रचं धूर शब्द झाला. धूर. पहा, धूम्रचं धूर झालं. म्हणजे हे जे शब्द वगैरे आहेत ना, या शब्दांचा विचार करत असताना हे शब्द आहे ना, हे आहेत तद्भव शब्द. कोणते आहे रे? तद्भव शब्द. हे कोणते आहे? तद्भव. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. याला तद्भव शब्द म्हटलं जातं. कोणते शब्द म्हणतात यांना? तद्भव. आता बरेच आपल्याला अशी उदाहरणं घेता येतील. बरीच उदाहरणं घेता येतील. मी इथं अजून लिहितो. स्वश्रू. स्वश्रूचं झालं सासू. स्वसूर. स्वसूरचं झालं सासरा. हरिद्रा. हरिद्राचं झालं हळद. गर्दभ झालं गाढव. दधीचं झालं दधी. दही. तक्रचं झालं ताक. ग्राईचं काय झालं? गाय. ग्राईचं गाय झालं. मग मी फक्त हे समजून सांगण्यासाठी तुम्हाला हे प्रकार दिलेले होते. हे फक्त शब्द तद्भव आहेत, हे लक्षात ठेवा. हे रेड मध्ये. आणि इकडचे जे आहेत तर हे तत्समच आहे. हे जे कोण शब्द आहे ना, हे तत्सम आहे. तत्सम. हे देखील तत्सम आहे. फक्त तुम्हाला फरक लक्षात येण्यासाठी हा प्रपंच केलेला होता. ठेवा लक्षात. जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होतो, त्या शब्दांना कोणते शब्द म्हणायचे रे? तद्भव शब्द असे म्हणतात. ठेवा लक्षात. पटापट. पहा, एकदम सोपं असतं. पहिल्यांदा मी सांगितलं, मराठी भाषेमध्ये शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात. शब्दसिद्धीचे दोन प्रकार पडतात. एक तत्सम शब्द, दुसरा तद्भव शब्द. बरोबर. आता तत्सम आणि तद्भव हे सिद्ध शब्दाचे प्रकार झाले. परंतु त्याच्यामध्ये अगोदर सांगितलं सिद्ध आणि साधित. आता सिद्ध म्हणजे मुळातच मराठी भाषेमध्ये अस्तित्वात आलेले, आणि साधित म्हणजे जोडलेले किंवा सांधलेले. मग सिद्ध शब्दाचे आता मी सांगितले दोन प्रकार. एक तत्सम शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आले, आणि दुसरा सांगितला तद्भव संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्याच्या मूळ रूपामध्ये काय झाला? बदल झाला. ठीक आहे. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे तिसरा प्रकार. त्याचं नाव आहे देशी शब्द. देशी ऑब्लिक देशज शब्द. देशी ऑब्लिक काय आहे? देशज शब्द. आता देशी म्हणजे काय? तर ज्या वेळेस मराठी भाषा अस्तित्वात आली, इसवी सन 1272 ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तिथं म्हटलेलं आहे, माझी मराठीची बोलू कौतुके अमृतातेही पैजाशी जिंके. म्हणजे मराठी भाषेचा इतिहास 2022 म्हणजे 22 वर्षापूर्वीचा आहे. 2022 वर्षापूर्वीचा. आणि मग तिथं सप्तशती गाथा हा जो ग्रंथ सापडला, त्याच्यामध्ये पुराणातील उल्लेख वगैरे जर पाहिले तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं, ज्या वेळेस मराठी भाषा अस्तित्वात आली तर मराठी माणसाने स्वतःच्या भाषेमध्ये काही शब्द तयार केले.
मग शब्द तयार केले, याचा अर्थ असा की जे शब्द तत्समही नाहीत, तत्समही नाहीत व तद्भवही नाहीत, मुळातच मराठी भाषेमध्ये अस्तित्वात आलेले आहे. मुळातच मराठी भाषेत अस्तित्वात आलेले आहेत. त्या शब्दांना काय म्हणायचंय रे? देशी किंवा देशज शब्द म्हणतात. देशज शब्द म्हणतात. त्या शब्दांना देशी किंवा देशज शब्द म्हणतात. मग मराठी माणूस म्हणजे जे शब्द तत्समय नाही आणि तद्भवही नाही, मुळातच मराठी भाषेमध्ये ते अस्तित्वात आलेले आहे. आता याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की देशज, देश म्हणजे महाराष्ट्र पठार, देशावर जन्मलेल्या लोकांच्या बोलीभाषेतील शब्द जसे पुणेकर, मुंबई, नाशिककर वगैरे असतील, हे काय बोलत असतात? मराठी भाषा, शक्यतो मराठी भाषा प्रेम करतात, मराठी भाषा बोलतात. मग या भाषेमध्ये काही शब्द असे आहेत की जे तत्समयी नाहीत, तद्भवही नाहीत, मुळातच मराठी भाषेमध्ये अस्तित्वात आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये मराठी माणूस हुशार असल्या कारणाने त्याने शब्द शोधून काढले. पहा, मराठी माणूस म्हणायचा रेडा, बोका, ढेकूण, पिसवा. काय म्हणायचा तो? पिसवा. कितीतरी शब्द आहे, पण या शब्दामध्ये मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. ती स्टोरी मात्र तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवायची आहे. पहा मी स्टोरी काय सांगतो. हे सगळे शब्द देशी आहेत. हा पहा, एक शेतकरी होता. त्याने डोंगराच्या पायथ्याशी दगड, धोंडे बाजूला करून शेती तयार केली. शेतीतून तो जोंधळा, बाजरी, वांगी, घोसाळे ही पिके तो घ्यायचा. त्याचा मुलगा, त्याची मुलगी त्याला शेतकामात मदत करायचे. त्याच्याजवळ एक घोडा, रेडा, बोका पण होता. तो अतिशय मळकट कपडे वापरायचा. दुपारी ओसरीवरती यायचा, चूल पेटवायचा. बाजूला खूप चिखल वगैरे होता. चिखलामुळे ढेकूण, पिसवा मोठ्या प्रमाणात त्याला त्रास देत होत्या. बोका इकडून तिकडे उड्या मारायचा. बायको दुपारी भाकरी घेऊन यायची. कधीतरी बायकोला एखादा दुसरं लुगडं घ्यायचा. काम करून करून पार त्याचा खुळखुळा झाला होता. खुळखुळा. दुपारी झोपेतून उठल्यानंतर सारखी कुरकुर करायचा. माझं डोकं, डोळा, पाठ, पोट, कंबर दुखते, अशी सारखी कुरकुर करायचा. पहा रे मित्रांनो, किती साध्या आणि सोप्या पद्धतीने संपूर्ण काही शब्दसिद्धी सहजपणे तुम्हाला लक्षात राहील अशा पद्धतीने तुमच्या समोर मांडलेली आहे. इथं पहा, नीट लक्षात घ्या. सोप्या शब्दामध्ये परत एकदा सांगतो. एक शेतकरी होता. त्याने डोंगराच्या पायथ्याशी दगड धोंडे बाजूला करून शेती तयार केली. शेतीतून तो जोंधळा, बाजरी, वांगी, घोसाळे ही पिके तो घ्यायचा. त्याचा मुलगा, मुलगी त्याला शेतकामात मदत करायचे. त्याच्याजवळ घोडा होता, रेडा होता, बोका पण होता. तो अतिशय मळकट कपडे वापरायचा. ओसरीवरती दुपारी चूल पेटवायचा. चिखलामुळे खूप ढेकूण, पिसवा झाल्या होत्या. बोका इकडून तिकडे उड्या मारायचा. कधीतरी वर्षातून बायकोला एखाद दुसरं लुगडं घ्यायचा. काम करून करून पार त्याचा खुळखुळा झाला होता.
झोपेतून उठल्यावर डोकं, डोळा, पाठ, पोट, कंबर, गुडघा दुखतो, अशी सारखी तो कुरकुर करायचा. बरोबर? तर अशा पद्धतीचे हे जे काही शब्द आहे, या शब्दांना देशी शब्द असे म्हणतात. ठीक आहे. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी काय पाहिलं रे? शब्दसिद्धीचा विचार केला. काय पाहिलं आपण? शब्दसिद्धी. पहा, विचार करा. चला तर अशा पद्धतीने आज आपण मराठी भाषेतील शब्दसिद्धी म्हणजे काय आणि शब्दसिद्धीचे सिद्ध व साधित हे दोन प्रकार, त्याच्यामधील सिद्ध शब्दाचे तत्सम, तद्भव, देशी हे तीन प्रकार अभ्यासले. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनलला जरूर भेट द्या. यूट्यूबचे ही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. लवकरच आपण नवीन बॅच घेऊन तुमच्या समोर येत आहोत. अर्थातच ते आहे सरळ सेवा बॅच. सरळ सेवा बॅच. आता यामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, हे सर्व तुमच्यापर्यंत एक्सपर्ट फॅकल्टीद्वारे पोहोचवलं जाणार आहे. पुन्हा एकदा टेलिग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल याला जरूर भेट द्या. पुन्हा भेटूया असेच नवनवीन प्रश्न व घटक घेऊन पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हॅपी थॉट्स, टेक केअर, थँक यू.